राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे प्रभाग क्रमांक 7 मधील अधिकृत उमेदवार सुमित भोसले, मनीषा माने व शीतल गादेकर यांनी जुनी पोलीस लाईन, राघवेंद्रनगर व संग्राम गल्ली या भागात घरोघरी भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधला। या प्रचार दौऱ्यात उमेदवारांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच प्रभागाच्या विकासाबाबत आपली भूमिका मांडली। यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्यांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले। यावेळी बोलताना उमेदवारांनी सांगितले की प्रचार उत्साहात सुरू असून नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे। प्रभागातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणी पुरवठा व नागरी समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। सोलापुरातील प्रभाग क्रमांक 7 मधल्या सर्व जनतेला, सर्व नागरिकांना माझा नमस्कार। मी सुमित गणपत भोसले, माझ्यासोबत शीतलताई गादेकर आहेत आणि मनीषाताई माने। राष्ट्रवादी तुतारी आमचं चिन्ह आहे। आम्ही प्रत्येकाच्या घरात जाऊन आम्ही काय करणार आहे आणि आम्ही आता पण काय केलं आहे हे आम्ही सांगत आलेलो आहे। आम्ही नम्रपणे लोकांच्या समोर जाऊन त्यांची समस्या ऐकतोय आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय। आम्हाला एवढा चांगला उत्तम प्रतिसाद आहे। लोकांना हे गाजावाजा, हे गुंडगिरी, हे बाईगिरी, हे टवाळकीगिरी अजिबात आवडत नाही। जे लोक नम्रतेने तुमच्या दारात येत आहेत ते आम्हाला स्वीकारत आहेत, आम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि निश्चितच राष्ट्रवादीचं पूर्ण पॅनल हे प्रभाग क्रमांक 7 मध्ये विजय होईल असं मला विश्वास आहे। रामकृष्ण हरी। महिला आणि माझे बंधू आणि भगिनी सर्वजण आमच्याबरोबर प्रचार फेरीत आहेत। 7 प्रभागमध्ये आम्ही तिघजण उभा आहोत। इथं शीतलताई गादेकर, सुमित भाऊ भोसले, मनीषाताई माने। आज आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला जो विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी दिली त्याबद्दल मी पहिला शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि माझे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मी आभार मानते। त्याचबरोबर जो आज 7 प्रभागमध्ये जे काम चालू आहे ते आम्ही सर्व जनतेशी आमची नाळ जोडे। हा प्रभाग नसून हा आमचा परिवार आहे आणि त्या परिवाराचे जे सुखदुःख असतील, जे काय समस्या असतील ते आम्ही 100% तिघजण मिळून सोडवण्याचा प्रयत्न करणार आणि आमच्या 7 प्रभागमध्ये आम्ही शरद पवार साहेब आणि महाविकास आघाडीचा विजयीचा झेंडा 100% रोवण्याचं काम आम्ही जनतेच्या हातातच दिला। जनता सर्व लढाई लढणार आहे। आमचा जनतेचा पूर्ण विश्वास आम्हाला पाठिंबा आहे आणि जनता आमच्या पाठीमागे 100% उभारणार आहे। जानेवारीला सोलापूरच्या महापालिकेचे जे इलेक्शन चाललेले आहेत, प्रभाग क्रमांक 7 मध्ये महाविकास आघाडीची राष्ट्रवादी शरद पवार पॅनलचे आमच्याकडे 3 उमेदवार आम्ही दिलेले आहेत। सुमित भैया भोसले, त्याच्यानंतर शीतलताई गादेकर आणि मनीषाताई माने। हे तिन्हीही सर्वसामान्य जनतेचे आलेले उमेदवार आहेत। अशा उमेदवारांना आम्ही यावेळेस प्रोजेक्ट करतोय। त्याचं कारण असं की जो जनतेने आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे, येत्या काही 10-15 वर्षांमध्ये आपण पाहिलेलं आहे की सत्ताधाऱ्यांनी किती घाणेरड्यापणाचं राजकारण या प्रभागात केलं। प्रभागाचा कुठलाही विकास न करता फक्त स्वतःचा विकास करण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी केलं आणि आता आम्हाला ते नकोय। म्हणून आम्ही यंग जनरेशन पुढे आलेलो आहोत हे करण्यासाठी की आम्हाला जनतेची तळमळ आहे। सगळे हे तुम्ही पाहत असाल, हे सगळेजण सर्वसामान्य घरातून आलेले आहेत। जनतेशी त्यांची नाळ जोडलेली आहे आणि अशा उमेदवारांना घेऊन आज आम्ही होम टू होम करतोय। आम्हाला माहिती आहे जनता, प्रभाग 7 मधली जनता आमच्या पाठीशी नक्कीच राहील आणि आम्हाला हा विश्वास आहे की ते आम्हाला भरघोस मतांनी निवडून। स्थानिक नागरिकांनीही आपल्या अपेक्षा मांडत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य प्रतिनिधी निवडण्याचा निर्धार व्यक्त केला।